काय हे पनवेल, काय हे निवडणूक, काय शेवाळे बापून, काय हे गर्दी, सगळं काय ओके आहे. हे चारही उमेदवार निश्चितपणाने निवडून येतील यात मला कोणतीही शंका वाटत नाही. आमच्या खऱ्या अर्थाने रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी महायुतीचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातील सगळ्यात लाडके नेते, पॉप्युलर नेते शहाजी बापू पाटील आपल्या इथे आलेले आहेत पनवेल महापालिका निवडणुकीकडे. या निवडणुकीकडे गेले 4 दिवस मुंबई, ठाणे आणि पनवेल, नवी मुंबईला फिरत असताना सर्वसामान्य जनतेचा कौल हा महायुतीकडे दिसून येत आहे. या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि सध्याचे ते उपमुख्यमंत्री यांनी ज्या वेगानं 2.5 वर्षात या मोठ्या मोठ्या शहरांचे मोठे प्रश्न हाती घेतल्याने सोडवले, रस्त्याचा प्रश्न क्रांतिकारकरित्या त्यांनी हाती घेतला, त्यामुळं सर्वसामान्य जनतेला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे आपले प्रश्न सोडवणारे सक्षम नेते आहेत अशी जनतेची भावना आहे. बाबू, काय सांगाल एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण बघताय, महायुतीमधल्या असलेल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला किती उमेदवार निवडून असा विश्वास वाटतो? खात्रीने सांगतो महायुतीची सत्ता येणार आहे सर्व बाजूनं, सर्व ठिकाणी, आणि स्ट्राईक रेट मध्ये शिवसेना निश्चितपणानं पुढे राहील. मतदारांना काय आव्हान करा? मतदारांना मी एवढंच आवाहन करतोय की आपल्याला आपल्या भविष्याचा वेध घेण्यासाठी धनुष्यबाण आणि कमळ ही 2 चिन्ह महत्वाचे आहेत. आपण सर्वांनी या चिन्हाला बटन दाबून मतदान करावं. माझ्या दुष्काळी खोऱ्यातली या ठिकाणी बहुसंख्य मतदार आहे. आमच्या दुष्काळी भागाला जे काय पाण्याचे प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याचे, शेतीच्या पाण्याचे प्रश्न सोडवले ते शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या सरकारनं सोडवले आहेत. त्यामुळे या 2 पक्षाविषयी आमच्या मनात वेगळा आदर आहे, तो दाखवण्यासाठी मी इथं आलो आहे. महायुतीवर आरोप करण्यापलीकड सध्या स्थानिक लोकांना दुसरं काम राहिलेलं नाही. स्वतः कोणतंही काम चांगलं करायचं नाही आणि काम करणाऱ्याला नावं ठेवायची, एवढंच आता गेल्या 4-5 वर्षात विरोधकांचं काम आपल्याला दिसून येते. गुवाहाटीनंतर आपल्या एका कवितेने संपूर्ण महाराष्ट्र आपण फॅन झाला आपला. तुम्ही तसे शहाजी बापू, तसे इथे शेवाळे बापू यांचा प्रचार करा. 2 बापूंचा प्रचार करताना कसं बघता? शेवाळे बापू माझे जुने मित्र आहेत. त्यांच्या कामाविषयी मला सर्व कल्पना आहे. मी अनेक वेळा माझ्या लोकांच्या अडचणीसाठी फोन आल्यानंतर शेवाळे बापूंनाच फोन करत असतो आणि ते तातडीने त्या अडचणी आमच्या गावकऱ्यांच्या सोडवतात. या निवडणुकीतून निश्चितपणाने मी एवढंच सांगतो की हे 4ही उमेदवार निश्चितपणाने निवडून येतील यात मला कोणतीही शंका वाटत नाही. आमच्या प्रेक्षकांचे झाडी डोंगर त्याप्रमाणे काय कविता प्रचाराकडे बघू. काय हे पनवेल, काय हे निवडणूक, काय शेवाळे बापून, काय हे गर्दी, सगळं काय ओके आहे. म्हणजे सगळं काही ओके म्हणत शहाजी बापूंनी पुन्हा एकदा आपल्या भाषण शैलीतनं मतदारांना जागृत केलेलं आहे. तुर्तास थांबतो मी. शैलेश चव्हाण, नरवया रोखतो, कळंबोली.